Hello students, in this class we have to start the oscillation. Oscillation topic आणि वेव्ह हा एक सेक्शनच असतो, ऑसिलेशन अँड वेव्हज. ऑलमोस्ट याच्यावरती 4 or 5 क्वेश्चन्स येतात. जर एकट्या ऑसिलेशनचा काय म्हणजे सर हा टॉपिक नसतो, त्याचं दुसरं पण नाव असतं SHM, सिंपल हार्मोनिक मोशन. काही बुकमध्ये ऑसिलेशन नाव असतं, काही बुकमध्ये सिंपल हार्मोनिक मोशन SHM असतं. दोघांचा मीनिंग सेमच असतो. असं का असतं, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, सगळं आपल्याला पाहायचं. ओके, मग आता ऑसिलेशन मध्ये आपल्याला याच्यावरती जर विचार केला तर नीटला ऑलमोस्ट 2 क्वेश्चन्स येत असतात. म्हणजे नीट साठी पहिले 2 किंवा कधीतरी 3 पण क्वेश्चन्स विचारले गेले. म्हणजे नीट साठी खूप जास्त वेटेजचा टॉपिक असतो. आणि याच टॉपिकवर पुढचे खूप टॉपिक डिपेंड असतात. वेव्ह ऑप्टिक्स हे सगळं ऑसिलेशन आणि वेव्हजवर डिपेंड करत असतं. आणि हा तर माझा फेवरेट टॉपिक आहे ऑसिलेशन. असला भारी सांगतो ना तुम्हाला, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ओके, नीट बघायचं. ऑसिलेशन स्टार्टच कशी करतो मी, डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल घेऊ. समजा तुमचं ID कार्ड, सगळ्यांकडे ID कार्ड असतं आणि हे ID कार्ड तुम्ही बसल्या बसल्या असं असं करत असतं. काय म्हणतात रे, ID कार्ड व्हायब्रेट व्हायले की ऑसिलेट व्हायले? ऑसिलेट व्हायले. झाडाच्या फांदीकडे बघता, झाडाची फांदी काय व्हायली म्हणता? ऑसिलेट. ओके, चला आपण डे टू डे लाईफचा विचार करू. झाडाची फांदी ऑसिलेट व्हायले, आय कार्ड ऑसिलेट व्हायले. येस ऑर नो? आय कार्ड काय व्हायले पुराणा? ऑसिलेट. ओके, मोबाईलवर फोन आला की मोबाईल काय होतो? व्हायब्रेट. कधी म्हणलात का मोबाईल ऑसिलेट व्हायलाय म्हणून? असं म्हणलं का पप्पा तुमचा मोबाईल ऑसिलेट व्हायलाय, किंवा फ्रेंडला तुझा मोबाईल ऑसिलेट व्हायलाय, असं कधी म्हणलो का? नाही. काय म्हणता? तुझा मोबाईल व्हायब्रेट व्हायलाय. लक्षात? किंवा काहीतरी गाडी वगैरे असते, गाडीच्या स्टेअरिंगला हात लावता, हात समजा बुलेट बेस्ट एक्झाम्पल. बुलेट जे माझ्यासारखे तुमच्यासारखे छोटे छोटे आहेत, हात लावलं बुलेटला की बुलेट व्हायब्रेट व्हायल्यासारखी वाटते कमी स्पीड असताना. मग तुम्ही कुठं वर्ड यूज करायला व्हायब्रेट आणि कुठं वर्ड यूज करायला ऑसिलेट? लक्षात? व्हायब्रेट पण बॉडी कशी होते, जागेवर तिथल्या तिथं, आणि ऑसिलेट कशी होते, लाईक दिस. सो टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हायब्रेशन अँड ऑसिलेशन. मला सांगायचं व्हायब्रेशन आणि ऑसिलेशन मधला फरक काय. विचार करा पटपट. नाही विचार करू शकत? लक्ष द्या. ऑसिलेशन म्हणजे लेस फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन म्हणजे काय असतं? लार्जर फ्रिक्वेन्सी. म्हणजे ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मूव्ह होण्याची लार्जर असते त्याला काय म्हणत असतात? व्हायब्रेशन्स. आणि जिथं फ्रिक्वेन्सी कमी असते त्याला काय म्हणत असतात? ऑसिलेशन. मग तुम्ही मोबाईलला चेक करा, फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते त्याच्यामुळे ते व्हायब्रेट होत असतं. सो माइंड इट इथून पुढं व्हायब्रेशन आणि ऑसिलेशन मधला बेसिक डिफरन्स असतो. इफ फ्रिक्वेन्सी इज लार्ज दीज आर द व्हायब्रेशन्स अँड इफ फ्रिक्वेन्सी इज लेस दीज आर द ऑसिलेशन्स. ओके, मग आता मग ऑसिलेशन शिकण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टींची गरज असते. बेसिक म्हणजे पहिली गोष्ट असते पिरियॉडिक मोशन. त्या डेफिनेशन्सची गरज असते. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय की अशी मोशन which repeat its path. What I am saying, repeat its path after equal interval of time. म्हणजे पिरियॉडिक मोशन म्हणजे अशी मोशन की ती तिचा पाथ इक्वल इंटरवल ऑफ टाइम नंतर काय करत असते? रिपीट. मग फॉर एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल सांगतो. पिरियॉडिक मोशन कोणती? समजा हा सन आहे, या सनच्या अराउंड अर्थ फिरत असते त्याच पाथवर फिरत असते वर्षानुवर्ष. ओके, मग ही रिपीट पाथ करायला. मग इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे काय असते? इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजेच मला सांगा, अर्थ एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी त्याच पाथवरनं टाइम किती लागत असते? 365 डेज. आणि हा जो टाइम लागत असतो ह्याच टाइमला काय म्हणत असतात? पिरियड ऑफ द मोशन. मोशनचा काय म्हणतात? पिरियड. ओके, आता मला सांगा पिरियॉडिक मोशन मध्ये
ज्यावेळेस बॉडी रिपीट पाथला करत असते, त्या बॉडीची व्हेलॉसिटी मे ऑर मे नॉट काय असते, कॉन्स्टंट. म्हणजे बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असावी असं काही नाही, पण बॉडीनं पाथला रिपीट केलं पाहिजे आणि पाथला रिपीट करण्याचा टाइम पिरियड हा काय असला पाहिजे, सेम. आणखी एक्झाम्पल सांगतो. मला सांगा, अर्थ अबाउट इटसेल्फ रोटेटेड. सांगा मला, अबाउट इटसेल्फ वन रोटेशन करण्यासाठी किती टाइम लागते, 24 आवर्स. म्हणजे 24 आवर्स हा काय झाला, पिरियड. त्याच्यानंतर नेक्स्ट, आज माझं लेक्चर सकाळी समजा आपल्या कॉलेजमध्ये लेक्चर आहे 11 वाजता. परत उद्या मी 11 वाजता येतो. आफ्टर हाऊ मेनी आवर्स आय केम ऑन युअर क्लास ऑर आय कम ऑन युअर क्लास, 24 आवर्स नंतर. म्हणजे मी तुमच्याशी काय आहे, पिरियॉडिक. आता संडेला येत नाही ती गोष्ट सोडून द्या, पण रोज येतो 24 आवर्स नंतर. मीन्स आय एम पिरियॉडिक विथ यू. आलं लक्षात? पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? पिरियॉडिक मोशन म्हणजे अशा मोशन which repeat its path after equal interval of time, and that equal interval of time is called as the period of motion. त्या इक्वल इंटरवल ऑफ टाइमला किंवा त्याच टाइमला काय म्हणत असतात, पिरियड ऑफ द मोशन. मग आता हा पिरियड ऑफ द मोशन एक्झाम्पल वरनं समजून जाईल. मला सगळं अर्थ आहे. अर्थ कुणाच्या रोटेट होत असते, सनच्या. सन की अर्थ काय आहे, रोटेट. मला सांगा, एक रोटेशन कंप्लीट करायला किती टाइम लागतो, 365 डेज. मग ह्याच टाइमला काय म्हणत असतात, पिरियड ऑफ द मोशन. म्हणजे पिरियड ऑफ द मोशन किती झाला, 365 डेज. त्याच्यानंतर नेक्स्ट, मग आता बघा, while completing its path its velocity may or may not be काय असू शकते, कॉन्स्टंट. फक्त टाइम काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. मग आता एक साधे एक्झाम्पल तुम्हाला झाला नाही हा टॉपिक, ग्रॅव्हिटेशन मध्ये कसं असतं, हा जो पाथ असतो ऍक्च्युअल हा इलिप्टिकल पाथ असतो आणि सन इथं असतो. मग सन पासून ज्यावेळेस अर्थ एकदम जवळ येत असते, इट्स व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम आणि दूर असते त्यावेळेस मिनिमम. व्हेलॉसिटी प्रत्येक पाथ वरती काय आहे, डिफरंट, पण कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम ऑलवेज काय असतो, सेम. दॅट इज 365 डेज. सो आय कॅन से दॅट periodic motion means the motion which repeat its path after equal interval of time, and that time is called as period of the motion. And while the body is moving, its velocity may or may not be constant. Example is rotation of earth around sun, time period is 365 days. Rotation of earth about itself, time period is 24 hours. Or simply क्लॉक माहित आहे सर्वांना, क्लॉकचं एक रोटेशन होण्यासाठी अवर हँडला किती टाइम लागतो, 12 आवर्स. तो त्याचा पिरियड झाला आणि मोशन कशी झाली, पिरियडिक. त्याच्यानंतर नेक्स्ट, अवर हँड चुकलं वाटतं, मिनिट हँडला एक कंप्लीट करण्यासाठी 60 मिनिट्स, अवर हँडला एक कंप्लीट करण्यासाठी 12 आवर्स आणि सेकंड हँडला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 60 सेकंड्स. हे त्याचे काय झाले, पिरियड्स. लक्षात समजलं, पिरियडिक मोशन आणि पिरियड. त्याच्यानंतर सेकंड असतं ऑसिलेटरी मोशन. सेकंड काय असतं, ऑसिलेटरी मोशन. मग ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे कोणत्या मोशन्स असतात? ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे काय, दोज पिरियडिक मोशन्स. व्हॉट आय एम सेइंग, दोज पिरियडिक मोशन. आता मी पिरियडिक मोशनला काय देणार, PM. दोज पिरियडिक मोशन अबाउट फिक्स्ड पॉइंट. दोज पिरियडिक मोशन अबाउट फिक्स्ड पॉइंट. अशा मोशन्स म्हणजे कोणते असतात, ऑसिलेटरी मोशन. किंवा असं म्हणता येईल, दोज पिरियडिक मोशन्स किंवा त्याला टू अँड फ्रो मोशन्स पण म्हणत असतात. टू अँड फ्रो मोशन अबाउट फिक्स्ड पॉइंट. ओके, असं पण लिहिता येत असतं, बॉडी मूव्स टू अँड फ्रो about fixed point are called as the oscillatory motions. म्हणजे अशा पिरियडिक मोशन्स ज्या टू अँड फ्रो मूव्ह होत असतात अबाउट फिक्स्ड पॉइंट. आणि या फिक्स्ड पॉइंटलाच काय म्हणत असतात, मीन पोझिशन. याच फिक्स्ड पॉइंटला काय म्हणत असतात, मीन पोझिशन. आणि याच मीन पोझिशनला फोर्स ऑन द पार्टिकल काय असतो, 0. माइंड इट, फोर्स ऑन द पार्टिकल मीन पोझिशनला काय असतो, 0. ओके, नीट बघा इकडं.
ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे कोणत्या मोशन्स असतात? ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे अशा पिरियॉडिक मोशन्स, व्हॉट आय एम सेइंग, अशा पिरियॉडिक मोशन्स ज्या अबाउट फिक्स्ड पॉइंट असतात. आणि मोशन कशी असते? टू अँड फ्रो. काही जणांना समजणारच नाही टू अँड फ्रो म्हणजे कशी. समजा हा फिक्स्ड पॉइंट आहे, हा फिक्स्ड पॉइंटच्या आपण अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, लक्षात. पहिल्या फिक्स्ड पॉइंटच्या आपण बॅक फोर्थ बॅक फोर्थ बॅक फोर्थ, अशा मोशन्स म्हणजे कोणत्या मोशन्स झाल्या? ऑसिलेटरी मोशन्स. बघा हा पेंडुलम कन्सिडर करा. हा पेंडुलम मी सोडून दिला, कसा फिरायला? हा फिक्स्ड पॉइंट, हा फिक्स्ड पॉइंटच्या अबाउट इकडे चाललाय, परत इथं परत इकडं, असा फिरायलाय. म्हणजे अबाउट फिक्स्ड पॉइंट ज्या काही मोशन्स असतात त्या मोशन्सला कोणत्या मोशन्स म्हणतो? ऑसिलेटरी मोशन्स. मग आता लक्षात घ्या, ह्या ज्या ऑसिलेटरी मोशन्स असतात, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर, ह्या सगळ्या ऑसिलेटरी मोशन्स ज्या असतात ह्या कशा मोशन्स असतात? पिरियॉडिक मोशन्स. फक्त याच्यामध्ये एकच कंडिशन असते, इथं आपल्याला फ्रिक्शनला काय करायचं असतं? निग्लेक्ट. तो कुठला पण फ्रिक्शन असतो, एअर फ्रिक्शन, व्हॉटएव्हर. आता बघा साधं एक्झाम्पल. आता बघा या ठिकाणी काय होत चाललंय, ह्याचा टाइम पिरियड कमी होत 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 फायनली काय होत चाललाय? 0. ह्याचा टाइम पिरियड फायनली होत 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 काय होत चाललाय? 0. का 0 व्हायलाय? कारण एअर फ्रिक्शन ह्याला काय करायलंय? अपोज. सो माइंड आपल्याला पूर्ण ऑसिलेशन मध्ये सगळेच फ्रिक्शन, एअर फ्रिक्शन असो कुठले पण फ्रिक्शन असतो, या फ्रिक्शनला निग्लेक्ट करायचंय. मग फ्रिक्शनला निग्लेक्ट केलं की बॉडी काय होणार? कंटिन्यूअस त्याच अँप्लिट्यूड किंवा त्याच एनर्जीनं काय होत असणार? ऑसिलेटर. मग जर आपण फ्रिक्शनला जर निग्लेक्ट केलो तर त्या टाइपच्या सगळ्या ऑसिलेशन्सला कोणते ऑसिलेशन्स म्हणत असतात? अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. म्हणजे आपल्या ऑसिलेटरी मोशनची नेक्स्ट डेफिनेशन झाली अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स, the oscillations in which energy and amplitude of oscillation remains constant. म्हणजे undamped oscillations are those oscillations in which energy and amplitude of oscillation remains constant. आलं लक्षात? नीट बघा इकडं काय सांगितलं. आतापर्यंत मी 3 टर्म सांगितले. पहिली सांगितली पिरियॉडिक मोशन, दुसरी सांगितली ऑसिलेटरी आणि तिसरी सांगितली अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. मी सगळं व्यवस्थित घेऊन सांगणार. आता नीट बघा पिरियॉडिक म्हणजे काय. आता बघा हे याच्यावर सांगतो. बघा हा जो काही पेंडुलम आहे, मला सांगा ह्या पाथच्या बाहेर चाललाय का? नाही. त्याच पाथवर काय व्हायलाय? एक्झिक्यूट. म्हणजे त्याच पाथला परत परत काय करायला? रिपीट. ह्याच पाथला काय करायला? रिपीट. आलं लक्षात? मग काही मोशन्स काय होतात? पाथला रिपीट करतात, पाथला रिपीट करतात, पण पाथचं रिपिटेशनचं टाइम कॉन्स्टंट ठेवत नाही. म्हणजे समजा एखाद्या मोशनला, एखाद्या ऑसिलेशनला 1 सेकंड लागला एक पाथ कंप्लीट करायचा. सर्क्युलर बघा, एक सर्कल करण्यासाठी 2 सेकंड लागले, पुढचं सर्कल करण्यासाठी 3 सेकंड लागले, तर ह्याला पिरियॉडिक म्हणता येईल का? नाही. तर प्रत्येक सर्कल करण्यासाठी लागणारा टाइम हा काय असला पाहिजे? कॉन्स्टंट. अशाच मोशनला काय म्हणणार? पिरियॉडिक. ओके. और सांगा मला 365 डेज ह्या वर्षी लावली, पुढच्या वर्षी 300 लावली, पुढच्या वर्षी 200 लावली, पाथ रिपीट व्हायलाय, पण टाइम कॉन्स्टंट असेल का? नाही. त्याला पिरियॉडिक म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. पिरियॉडिक असण्यासाठी कंपल्सरी पाथ रिपीट करावा लागतो आणि त्याचा टाइम इंटरवल हा काय असला पाहिजे? सेम. त्यालाच काय म्हणतो? पिरियड. दुसरी क्वांटिटी पाहिजे ऑसिलेटरी मोशन्स. ऑसिलेटरी मोशन्स ह्या दुसऱ्या तिसऱ्या काहीच नसतात, ह्या पिरियॉडिक मोशनच असतात. फक्त ह्या मोशन अबाउट काय झाल्या पाहिजे? फिक्स्ड पॉइंट. म्हणजे ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे काय असतात? द बॉडी मूव्स टू अँड फ्रो अबाउट फिक्स्ड पॉइंट. मग हा फिक्स्ड पॉइंट म्हणजेच काय असतो? मोशनच्या मीन पोझिशनला काय म्हणतात? फिक्स्ड पॉइंट. आणि व्हेन पार्टिकल कम्स टू मीन पोझिशन तिथला फोर्स हा काय असतो? 0. आलं लक्षात? मग कशा मोशन्स बघा, हा फिक्स्ड पॉइंट आहे. समजा ही मीन पोझिशन, ही मीन पोझिशन. या मीन पोझिशनच्या अबाउट बॉडी काय करायला? अप डाऊन अप डाऊन. इथं मीन पोझिशनच्या अबाउट बॉडी काय आहे? बॅक अँड फोर्थ, पुढं मागं पुढं मागं. मग मला असं म्हणता येतं ऑल ऑसिलेटरी मोशन्स, सगळ्या ऑसिलेटरी मोशन्स या काय असतात? पिरियॉडिक मोशन. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक मोशन, बट all periodic motions are need not oscillatory motions.
All oscillatory motions are periodic motion, but all periodic motion need not oscillatory motion. पण हे कधी पॉसिबल असतं जर फ्रिक्शनला निग्लेक्ट केलं तर. मला सांगा फ्रिक्शन जर कन्सिडर केला तर आपोआप काय आहे बॉडीचं काय होत चाललंय, बॉडीचे सगळे काय होत चालले लक्षात घ्या, बॉडीचे सगळे काय होत चालले तर हळूहळू हळूहळू ॲम्प्लिट्यूड कमी होत 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 फायनली काय व्हायला झिरो. काय म्हणतो सर ॲम्प्लिट्यूड ॲम्प्लिट्यूड काय म्हणायला मध्ये मध्ये वर्ड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे असतं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. पहिल्या रोटेशनला बॉडी इथंपर्यंत गेली, दुसऱ्याला बघा इथंपर्यंतच आली, म्हणजे त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कमी होत होत फायनली काय व्हायला झिरो. मग हे फ्रिक्शन निग्लेक्ट केलं की हे सगळे जे ऑसिलेशन्स होत असतात त्या ऑसिलेशनला म्हणत असतात अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे इथं कम्प्लिटली फ्रिक्शनला काय केलं असतं निग्लेक्ट, म्हणजेच आपली एनर्जी आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन हे ऑलवेज काय राहत असतं कॉन्स्टंट. आणखी एक एक्झाम्पल देऊ शकतो. आता मला सांगा साधे एक्झाम्पल, घरच्या घरी तुम्ही ग्लासचा बाउल घ्या, ओके, ग्लासचा चांगला बाउल घ्या आणि ग्लास हा असा सरफेस एकदम क्लीन असला पाहिजे, म्हणजे फ्रिक्शन काय असलं पाहिजे झिरो. त्याच्यामध्ये एक मार्बल टाका, ही काय आहे मीन पोझिशन, हे मार्बल अप जाईल डाऊन, म्हणजे मार्बलची मोशन अशी स्टार्ट होईल, सॉरी मार्बलची मोशन लक्षात येईल ह्या बाउलमध्ये मार्बल अप डाऊन करेल, म्हणजे या पॉईंटच्या बॉडीची मोशन कशी आहे टू अँड फ्रो. ही मोशन कशी झाली ऑसिलेटरी मोशन आणि कशी झाली पिरियडिक. पण आता मी काय केले याच मार्बलला याच्यावरती काय केले तयार असं फ्रिक्शन क्रिएट केलं, म्हणजे हा सरफेस क्लीन न घेता थोडासा खडबड सरफेस केला. मग काय होईल मार्बल ह्याच्यात जाईल, इथं अडकून बसेल, परत येईल इथं अडकल. मग असं झालं तर मार्बल काय होईल ऑसिलेटरी मोशन होईल, बट इट विल नॉट बी पिरियडिक. म्हणजे मोशन विल बी ऑसिलेटरी बट इट विल नॉट बी पिरियडिक. कधी पॉसिबल आहे फ्रिक्शन काय केलं तर कन्सिडर. एक स्टेटमेंट लिहून ठेवा, इफ फ्रिक्शन इज कन्सिडर मोशन इज ऑसिलेटरी बट नॉट पिरियडिक. एक्झाम्पल वरनं लक्षात आलं. इफ फ्रिक्शन इज निग्लेक्टेड ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन. ओके, दोन मोशन लक्षात आल्या, एक पिरियडिक मोशन आणि दुसरी कोणती सांगितलेली ऑसिलेटरी मोशन. ओके, चला पटपट पटपट मला एक्झाम्पल सांगायचे ऑसिलेटरी मोशनचे किंवा पिरियडिक मोशनचे. आता आपण एक्झाम्पल बोलूया. चला मला सांगा निडल ऑफ सेविंग मशीन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन काय झाली ऑसिलेटरी. ऑसिलेटरी आहे म्हणजे ऑब्विसली काय आहे पिरियडिक. चला दुसरी सांगा मोशन पेंडुलमची मोशन. पेंडुलम अबाउट फिक्स्ड पॉइंट कोणती मोशन आहे, अबाउट फिक्स्ड पॉइंट कोणती मोशन आहे पिरियडिक मोशन. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट चला पुढची मोशन घ्या. बॉडी कनेक्टेड टू स्प्रिंग, एखादी बॉडी स्प्रिंगला बांधली किंवा तुमच्या गाडीची शॉक सर गाडी काय करते अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, खड्डा आला डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन ऑसिलेटरी मोशन्स. त्याच्यानंतर आणखी काय म्हणता येईल गिटार स्ट्रिंगचे व्हायब्रेशन तुम्ही करा. गिटार स्ट्रिंगला थोडंसं हे करा पुढं मागं पुढं मागं पुढं मागं, म्हणजे बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ. हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे झाले ऑसिलेटरी मोशन्सचे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट असतं ऑसिलेटरी मोशन्स नंतर तिसरी मोशन असते सिंपल हार्मोनिक मोशन. मग आता व्यवस्थित बघूया. पुढची मोशन असते सिंपल हार्मोनिक मोशन. आता लक्षात घ्या ऑसिलेशन टॉपिकला SHM का म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. बघा नी तिकडे कोणती मोशन असते सिंपल हार्मोनिक मोशन, त्यालाच काय म्हणत असतात SHM. ह्या तीन क्वांटिटी समजणं गरजेचं आहे. पहिली क्वांटिटी समजली का रे बाळा, काय समजलं. पहिली क्वांटिटी कोणती होती पिरियडिक, दुसरी क्वांटिटी कोणती होती ऑसिलेटरी, तिसरी कोणती आहे SHM. चला एक एक रिवाइज करा. पिरियडिक मोशन, पिरियडिक मोशन म्हणजे अशा मोशन ज्या पाथला काय करतात रिपीट, ज्या पाथला काय करतात रिपीट आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्या टाइमला काय म्हणायचं पिरियड ऑफ मोशन. लक्षात. दुसरं पिरियड ऑफ मोशन नंतर सेकंड कोणती मोशन असेल ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असेल की दोज मोशन टू अँड फ्रो अबाउट फिक्स्ड पॉइंट.
एका फिक्स्ड पॉईंटच्या अबाउटच होत असतात. फिक्स्ड पॉईंट असेल बॅक अँड फोर्थ होतील, अप अँड डाऊन होतील. एक्झाम्पल सांगितले निडल ऑफ सेट मिरची कांड सगळ्या बघा बरं कुठं जातं खाली वर किंवा सेविंग मशीन अप डाऊन एका फिक्स्ड पॉईंटच्या अप डाऊन अशा मोशन्स म्हणजे कोणत्या ऑसिलेटरी. मग त्याच्यानंतर नेक्स्ट असतं एसएचएम म्हणजे काय असतं दोज ऑसिलेटरी मोशन. नीट बघा दोज ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशनला मी काय लिहिणार ओएम. दोज ऑसिलेटरी मोशन्स इन विच acceleration of body किंवा particle म्हणा acceleration of body of particle is directly proportional to displacement at any point in the motion, but both are oppositely directed. आता बघा डायरेक्शन काय असतं. ऍक्सिलरेशनची जी डायरेक्शन असते ती असते टुवर्ड्स मीन पोझिशन आणि डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असते डिस्प्लेसमेंटला y ने रिप्रेझेंट करणार आहोत. डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असते ही असते अवे फ्रॉम मीन पोझिशन. नीट बघा समजा एक ऑसिलेटरी मोशन आहे. ही काय आहे मीन पोझिशन आणि मीन पोझिशनच्या अबाउट मोशन आहे. म्हणजे आधी पार्टिकल कुठं चालला एक्स्ट्रीम वरनं परत यायला. नीट बघा मीन पोझिशन वरनं पार्टिकल इथं आला, इथून परत एक्स्ट्रीम परत मीन पोझिशन. समजा आपला पार्टिकल या पॉइंटला आला. ओके या पॉइंटला आल्यासाठी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठं असेल अवे. ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कुठं असेल टुवर्ड्स. जर हे ॲक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय असेल ॲक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल मायनस वाय. ओके मग ॲक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय असेल तर या मोशनला कोणती मोशन म्हणत असतात सिंपल हार्मोनिक मोशन. दॅट इज SHM. म्हणजे acceleration should be towards the mean position and y should be away from mean position. मग हे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करत असतं इंडिकेटर A and y in opposite direction. नीट बघा काय आहे की सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे दोज ऑसिलेटरी मोशन्स ज्या ऑसिलेटरी मोशन्स इन विच ज्यांच्यामध्ये ॲक्सिलरेशन ऑफ द बॉडी ए मीन्स ॲक्सिलरेशन ऑफ द बॉडी किंवा पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ॲट एनी पॉइंट इन द मोशन बट बोथ आर अपोजिटली डायरेक्टेड. दोघांची डायरेक्शन काय असली पाहिजे अपोजिट. अशा मोशनला काय म्हणतात SHM. मग आता बघा मी समजून सांगितलं सिम्पली. काय समजून सांगितलं की मीन पोझिशनवरनं पार्टिकल कुठं गेला जातो एक्स्ट्रीम. मी सांगतो कसं असतं नेमकं एक ऑसिलेशन म्हणजे परत कुठे येतो मीन वरनं एक्स्ट्रीम परत. समजा पार्टिकल मीन पोझिशनवरनं इथे येतो म्हणजे इथून इतकी त्याची काय म्हणजे डिस्प्लेसमेंट इथून इतकी. मग तो कुठं गेला मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अवे आणि त्याचं ॲक्सिलरेशन कुठं आलं टुवर्ड्स. सो ॲक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय. ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर अशा ऑसिलेटरी मोशन्सलाच काय करायचं तर SHM. A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल इट इज नॉट SHM. A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल तर दिस इज नॉट SHM. काय SHM नाही कारण A आणि Y ची डायरेक्शन काय झाली सेम. म्हणजे कंपल्सरी A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वायच असलं पाहिजे. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करत असतं ॲक्सिलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. ओके मग आता बघा A डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल तर काय सांगितलं नॉट SHM कारण या केसमध्ये डायरेक्शन A आणि Y चे काय होऊ शकते सेम होऊ शकते. ओके आलं SHM म्हणजे लक्षात. SHM म्हणजे काय असतं अशा ऑसिलेटरी मोशन्स कि at any point acceleration directly proportional to displacement but both are
but both are oppositely directed. Both are oppositely directed. म्हणजे A directly proportional to -1 ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच आपण त्याला काय म्हणणार आहोत SHM. ओके, मग आता लक्षात घ्या. मग आता आपल्याला जे काही शिकलं ते मी एका फ्लो चार्ट मध्ये सांगणार आहे. 3 शिकलं, पिरियॉडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन आणि SHM. मग आता बघा इकडं मी काढतो पिरियॉडिक मोशन. पहिल्यांदा शिकलं, दुसऱ्यांदा शिकलं ऑसिलेटरी मोशन आणि तिसऱ्यांदा काय शिकलं SHM. मग आता आपल्याला सगळ्या मोशन्स या कशा पाहिजे, कशा ऑसिलेशन्स पाहिजेत. अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशन का? कारण आपल्याला इथं फ्रिक्शन काय करायचं कम्प्लिटली निग्लेक्ट. म्हणजे तुमचे डे टू डे लाईफ मधले जे काय ऑसिलेशन्स असतील त्याच्यामध्ये काय असतं, फ्रिक्शन असतं. इथं आपल्याला फ्रिक्शन कम्प्लिटली निग्लेक्ट करायचं. म्हणून जी काय स्टडी करायची ही स्टडी आपल्याला कुणाची स्टडी करायची आहे, अनडॅम्प्ड ऑसिलेशन. मग फ्रिक्शन कन्सिडर करून पण असतात ना ऑसिलेशन, त्याला काय म्हणतात डॅम्प्ड ऑसिलेशन. ते टॉपिकच्या शेवटी पाहिजे. आता नीट बघा, पहिल्यांदा पाहिलं आपण पिरियॉडिक मोशन, दुसऱ्यांदा पाहिलं ऑसिलेटरी मोशन आणि तिसऱ्यांदा काय पाहिलं SHM. मग आता नीट लक्षात घ्या, ऑल SHMs आर ऑसिलेटरी मोशन. सगळ्या SHM ह्या काय असतात, ऑसिलेटरी मोशन. नीट लक्षात घ्या, ऑल SHMs आर ऑसिलेटरी मोशन. सगळ्या SHM ह्या कंपल्सरी ऑसिलेटरी मोशन असतातच. दुसरा, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक मोशन. सगळ्या ऑसिलेटरी मोशन्स ह्या पिरियॉडिक मोशन असतातच. कारण आपण फ्रिक्शनला काय करायचं, निग्लेक्ट. आतापर्यंत जे शिकलं ना ते सगळं मी लिहिलं. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक मोशन. All SHMs are oscillatory motion, but all periodic motions are not oscillatory motion. सगळ्या periodic motion ह्या oscillatory motions नसतात. एक्झाम्पल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता मला सांगा हे UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही काही कोणती मोशन आहे, ही पिरियॉडिक मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण ही ऑसिलेटरी आहे का? नाही. ही अबाउट फिक्स्ड पॉइंट टू अँड फ्रो, अप अँड डाऊन अशी आहे का? नाही. म्हणजे दिस इज नॉट द ऑसिलेटरी बट दिस इज पिरियॉडिक. मग पिरियॉडिक मोशन्स ह्या ऑसिलेटरी मोशन्स कधी असतील? जर पिरियॉडिक मोशन ह्या टू अँड फ्रो अबाउट काय असतील तर फिक्स्ड पॉइंट. त्याच्यानंतर ऑल ऑसिलेटरी मोशन्स ह्या SHM असतात का? नाही. तर ह्या कधी SHM होतात? when acceleration of particle directly proportional to displacement but both are oppositely directed असतील तर ऑसिलेटरी मोशन्स ह्या काय असतात, SHM. लक्षात. सो माइंड इट. फ्लो चार्ट वर स्टडी करायची. आपल्याला कुणाची स्टडी करायची आहे, अनडॅम्प्ड ऑसिलेशनची. अनडॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये कंपल्सरी कुणाला निग्लेक्ट करायचे आपल्याला, फ्रिक्शनला. अनडॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये कंपल्सरी कुणाला निग्लेक्ट करायचे, फ्रिक्शनला. मग अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय, असे ऑसिलेशन्स की ज्या ऑसिलेशनचं अँप्लिट्यूड आणि एनर्जी ही काय असते, कॉन्स्टंट. अँप्लिट्यूड आणि एनर्जी. अँप्लिट्यूड म्हणजे सांगितलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. ते पुढे खूप डिटेलमध्ये पाहायचं. मग आता 3 मोशन पाहिलं होतं, पिरियॉडिक मोशन, ऑसिलेटरी मोशन, SHM. ओके, ऑल SHMs आर ऑसिलेटरी. काय कंडिशन दिली आहे का? नाही. म्हणजे ऑल SHMs आर ऑसिलेटरी मोशन्स. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियॉडिक मोशन. काय कंडिशन दिली आहे का? नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, ऑल पिरियॉडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी मोशन. म्हणजे पिरियॉडिक मोशनला जर ऑसिलेटरी मोशन व्हायचं असेल तर दॅट पिरियॉडिक मोशन शुड बी टू अँड फ्रो अबाउट फिक्स्ड पॉइंट. म्हणजे ज्या पिरियॉडिक मोशन फिक्स्ड पॉइंटच्या अबाउट टू अँड फ्रो असतात त्यांना काय म्हणत असतात, ऑसिलेटरी मोशन. सगळ्या ऑसिलेटरी मोशनला SHM म्हणता येतं का? नाही. Those oscillatory motions in which acceleration directly proportional to -1 ह्यालाच काय म्हणता येतं, SHM. लक्षात. आता पटपट सांगा मला. All SHMs are oscillatory motions. All oscillatory motions are periodic motions. All the periodic motions about to and fro about fixed points are called as oscillatory motions. And those oscillatory motions in which acceleration directly proportional to displacement but both are oppositely directed are called as the SHM. त्यालाच काय म्हणता येतो, SHM.
समजलं आता सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. एक साधं एक्झाम्पल सांगतो एसएचएमचं साधं एक्झाम्पल सांगतो. कुठलं एक्झाम्पल घ्या. समजा ही एखादी स्प्रिंग घेतली आणि ह्या स्प्रिंगला तुम्ही काय कनेक्ट केलं, मास, आणि मासला ओढून सोडून दिलं. स्प्रिंग काय होईल, मास अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, ही कोणती मोशन असते, एसएचएम. ओके. मग आता बघा बरं, या फिक्स्ड पॉईंटच्या अराउंड की अप डाऊन करायला म्हणजे अबाउट फिक्स्ड पॉईंट आहे, म्हणजे कंपल्सरी काय आहे, ऑसिलेटरी मोशन. आणि याचा टाइम पिरियड हा काय असतो, कॉन्स्टंट. पाथला रिपीट करायला टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही कोणती मोशन आहे, पिरियडिक. मग बघा सगळ्या एसएचएम ह्या ऑसिलेटरी आहेत आणि सगळ्या ऑसिलेटरी मोशन्स ह्या काय आहेत, पिरियडिक मोशन्स. आलं लक्षात. मग आता ह्याच्यावरनं बघूयात आपण एक ऑसिलेशन होणं म्हणजे काय असतं. वन ऑसिलेशन म्हणजे नेमकं काय असतं. व्हॉट इज मेड बाय द वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन म्हणजे काय असतं. आताच मी सांगितलं ऑसिलेटरी मोशन ही कुणावर असते, अबाउट फिक्स्ड पॉईंट. हा फिक्स्ड पॉईंटला काय म्हणत आपण, मीन पोझिशनवर, की या पॉईंटला फोर्स ऑफ द पार्टिकल हा किती असतो, 0. त्या पार्टिकलचा फोर्स 0 असतो. मग हा पार्टिकल निघाला मीन पोझिशनवरनं आधी एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. त्याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तिथून पार्टिकल परत फिरतो, तिथून पार्टिकल परत मीन पोझिशनलाच येत असतो. तिथून पार्टिकल कुठे येत असतो, मीन पोझिशनलाच. मग मीन पोझिशनवरनं पार्टिकल तिकडे जातो. या पॉईंटला म्हणत असतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम. त्याला म्हणत असतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम. आणि परत निगेटिव्ह एक्स्ट्रीमवरनं मीन पोझिशनलाच परत येत असतो. म्हणजेच या पूर्ण मोशनला म्हणत असतात एक ऑसिलेशन. असे जर मोशन होत असेल तर ह्याला काय म्हणत असतात, वन ऑसिलेशन. आलं लक्षात. मग वन ऑसिलेशन समजलं. मीन पोझिशनवरनं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमवरनं मीन पोझिशनवरनं निगेटिव्ह एक्स्ट्रीमवरनं परत मीन पोझिशन. या मीन पोझिशनला किंवा एवढ्या होणाऱ्या मोशनलाच काय म्हणत असतात, वन ऑसिलेशन. आता बघा तुम्ही डे टू डे लाईफ मधलं सांगतो. हा पेंडुलम, हा मीन पोझिशन, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पोझिशन. याला काय म्हणायचं, एक ऑसिलेशन. मग आता बघा बरं, प्रत्येक पॉईंटला पार्टिकल किती वेळेस चाललाय. या पॉईंटला जाताना एक वेळेस, येताना 2 पॉईंट. कुठलाही पॉईंट घ्या म्हणजे प्रत्येक पॉईंटला पार्टिकल किती टाइम जात असतो, 2 टाइम्स. एक्स्ट्रीम पोझिशन घ्या, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम एकदा, निगेटिव्ह एक्स्ट्रीम एकदा. एक्स्ट्रीम पोझिशनला किती वेळेस चाललाय, 2 टाइम्स. त्याच्यानंतर या पोझिशन्सला किती वेळेस चाललाय, मीन पोझिशनला एकदा, दोनदा. म्हणजे त्या पाथमधल्या प्रत्येक पॉईंटला किंवा एक ऑसिलेशनमध्ये पार्टिकल प्रत्येक पॉईंटला किती वेळेस जातो, 2 वेळेस. उद्याच्या क्लासमध्ये याची टर्मिनॉलॉजी पाहूयात. डिस्प्लेसमेंट काय असतं, ॲक्सलरेशन काय असतं, किंवा ह्या एसएचएमच्या कंडिशन्स वगैरे सगळं पाहिलेलं आहे. एकदा एकदा सांगा तुम्ही पटपट मला फ्लो चार्टवर. ऑल एसएचएम्स आर ऑसिलेटरी मोशन्स, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन्स. दोज पिरियडिक मोशन्स are to and fro about fixed point are called as oscillatory motions, and those oscillatory motions in which acceleration directly proportional to minus y are SHM. ओके, ठीक आहे. थांबूया तिथं. उद्याच्या क्लासला